कल्पना करा मित्रांनो, 350 वर्षांपूर्वीचा तो सुवर्ण क्षण, सोन्याला सुगंध म्हणावं असा आणि केशर कस्तुरीचा सुगंध देखील त्याच्यापुढे फिकाच पडावा इतका तो सुगंध. ज्या क्षणाची, ज्या सौभाग्य मुहूर्ताची प्रतीक्षा संपूर्ण आर्यावर्त हिंदुस्थाननी जवळपास 360 वर्ष केली होती, तो सुवर्ण क्षण आज रायगडावरती उगवणार होता. जिजाऊ साहेबांचा शिवबा, संत सज्जनांचे, प्रजाजनांचे महाराज शिवराय आज प्रत्यक्ष सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार होते. मित्रांनो नमस्कार, जय हिंद. नेचर रॅमलर्स तर्फे पावले चालती गडकोटांची वाट या सिरियल मध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आणि आपण माहिती घेत आहोत की रायगडावरती पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक पर्वाची. अमृताभिषेक संपन्न झाल्यावरती महाराजांना, महाराणी साहेबांना आणि युवराजांना सुवासिनींनी औक्षण केलं. यानंतर तुपानी भरलेल्या कास्य पात्रामध्ये महाराजांनी आता आपलं मुखावलोकन केलं आणि तिकडे संपूर्ण राजसभा पाहुण्या रावळ्यांनी, मुत्सद्यांनी, सेनाधिकाऱ्यांनी, सिद्ध सत्पुरुषांनी, प्रजाजनांनी आणि निमंत्रितांनी ओसंडून वाहत होती. सुंदर सजवलेल्या, अत्यंत सुंदर सुंदर उंची बैठका, उंची पडदे, कनाती, लोड, गाद्या, गिरद्या, पुष्पमाला, झुंबर यांनी सजवलेली ती राजसभा क्षमादानं समया मशालींच्या उजेडात लखलखाटानं तेजाळून निघालेली होती. या राजसभेचं मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला होतं. हीच ती रायगडावरील नगारखान्याची भव्य वास्तू. या नगारखान्याच्या माथ्यावर खास नगारे झडत होते, दुंदुभी निनादत होत्या, चौघड्यांचा दंडनाट होत होता, शिंगांच्या ललकाऱ्या उठत होत्या. नगारखान्याच्या उत्तुंग वास्तूवर विशाल भगवा ध्वज डौलात फडकत होता. नगारखान्याच्या बाहेरील प्रांगणात शुभलक्षणी हत्ती नटून थटून झुलत होते. हातात भाले आणि दंड घेतलेले अनेक द्वारपाल उभे होते. नगारखान्याच्या म्हणजेच राजसभेच्या त्या विशाल उत्तुंग प्रवेशद्वारावरील बाहेरील आणि आतील अशा दोन्ही बाजूला हिंदू धर्म संस्कृतीची शुभचिन्ह असलेली शतपत्र कमळं आणि पंजांमध्ये आणि शेपटीमध्ये हत्ती पकडलेले शरभ उठून दिसत होते. प्रवेशद्वारातून राजसभेमध्येच्या विशाल प्रांगणामध्ये प्रवेश केल्यावर थेट सरळ रेषेत मध्यभागी एक अतिप्रचंड चौथरा होता. त्या चौथऱ्याच्याच मध्यभागावर आणखीन एक चौथरा होता आणि त्या चौथऱ्यावर अष्टस्तंभांवर म्हणजे 8 खांबांवर पेललेली एक अत्यंत सुंदर अशी मेघडंबरी होती. आणि या मेघडंबरीमध्येच 32 मण वजनाचं सुवर्ण सिंहासन होतं. हे सुवर्ण सिंहासन महाराजांच्या म्हणजेच स्वराज्याच्या जवाहीर खान्याचे म्हणजेच रत्नशाळेचे मुख्याधिकारी, त्यांचं नाव होतं रामाजी दत्तोचित्रे, यांनी 4 महिने अत्यंत परिश्रमपूर्वक राबून सनातन वैदिक धर्मशास्त्राच्या आधाराने तयार केलेलं होतं. त्यावर रायगडाच्या रत्नशाळेत असलेली अत्यंत मौल्यवान अशी रत्न जडवलेली होती. सिंहासनावर एकूण 32 शुभचिन्ह झळकत होती. सिंहासनाच्या चौथऱ्याच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूला दुतर्फा राजकुलातील स्त्रियांच्या बैठकीची व्यवस्था केलेली होती. आणि राजसभेतली ध्वनी योजना तर अशी केलेली होती की या संपूर्ण राजसभेमध्ये अगदी कोणत्याही कोपऱ्यातून कोणीही कोणाशी बोललं तरी ते सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपतींना, महाराजांना सहजच ऐकू जावं. आता सारी राजसभा डोळ्यात प्राण आणून महाराजांच्या शुभागमनाची प्रतीक्षा करीत होती. महाराजांनी वस्त्र आभूषणं धारण केली. महाराजांनी यावेळेला अत्यंत सुंदर असा जरीचं नक्षीकाम केलेला शुभ्र अंगरखा परिधान केला होता. पायी चुणीदार सुरवार पेहरली होती. त्यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक आपल्या शस्त्रास्त्रांची, ढाल तलवारींची, विशेषतः त्या भवानी तलवारीची आणि धनुष्यबाणांची पूजा केली. यानंतर त्यांनी आपल्या सर्व कुलदेवतांना सश्रद्ध अंतःकरणाने प्रणिपात केला. त्यानंतर बाळंभट्ट अर्वीकर कुलोपाध्याय, राजोपाध्ये, वेदशास्त्र संपन्न गागा भट्ट, अन्य ब्रह्मवृंदांना आणि वडीलधाऱ्या मंडळींना त्यांनी नमस्कार केला. आणि आता ते महाराणी साहेब आणि युवराज संभाजीराजे यांच्यासह त्यांचं भावविश्व असलेल्या मातोश्री जिजाऊ साहेबांना वंदन करण्यासाठी आले. अत्यंत कृतज्ञतापूर्वक अंतःकरणाने त्यांनी आऊसाहेबांना वंदन केलं
मित्रांनो, त्या क्षणाचं वर्णन नेमक्या कोणत्या शब्दात करायचं? सुवर्ण क्षण त्याला म्हणायचं का? सुवर्ण क्षण हा शब्द सुद्धा निस्तेजच वाटावा. केशर कस्तुरीचा सुगंध देखील त्या क्षणांपुढे फिकाच पडावा. जिजाऊ साहेबांना आणि स्वतः महाराजांना या क्षणी एकमेकांबद्दल नेमकं काय वाटलं असेल? त्याने एकमेकांना नेमकं काय म्हणाले असतील? तीर्थरूप कैलासवासी महाराज साहेब शहाजी महाराजांची आठवण त्या दोघांच्याही मनी दाटून आली असेल का? नक्कीच आली असेल. महाराजांना आणि महाराणी साहेबांना, युवराजांना आशीर्वाद देताना नेमकी कोणती आशीर्वचनं त्या माऊलीच्या मुखातून निघाली असतील? या भावना शब्दात कशा बद्ध करायच्या मित्रांनो? त्या केवळ अंतःचक्षूंनी बघायच्या असतात आणि हृदयाच्या ठोक्यांनी त्या ऐकायच्या असतात, समजावून घ्यायच्या असतात. इथं शब्द संपतात आणि सुरू होतो तो केवळ शब्दा वाचून असलेला संवाद. शब्दवीण संवादू दुजेवीण अनुवादू, हे जे माऊलींनी म्हटलेलं आहे ना, ते नेमकं हेच असावं. आणि नेमके हेच शब्द त्यावेळेला जे काही असतील, जिजाऊ साहेबांच्या मुखातून बाहेर पडले असतील, महाराजांच्याही मुखातून बाहेर पडले असतील, ते टिपण्याचं आमचे कृष्णाजी अनंत सभासद विसरून गेले की काय असं वाटतं. परंतु जिजाऊ साहेबांच्या मुखातून नक्कीच आशीर्वचनं बाहेर पडले असतील आणि त्या म्हणाल्या असतील की उदंड अक्षाचे व्हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. लहानपणी जिजाऊ साहेबांनी त्यांच्या शिवबाला मातीचे डोंगर किल्ले म्हणून करून दिले होते. त्या मातीच्या ढिगांचा आज रायगड झाला होता. शिवनेरीवर आणि लाल महालामध्ये त्यांनी आपल्या मांडीवर त्या लहानग्या शिवबाला बसवून रामायण आणि महाभारतातल्या संस्कारक्षम प्रेरणादायी कथा सांगितलेल्या होत्या. आऊसाहेबांच्या त्या मांडीचं आज रत्नदरीच सुवर्ण सिंहासन झालं होतं. लाल महालात शिवनेरीवरती जिजाऊ साहेबांनी शिवबासाठी अंगाई गीतं गायली होती. जिजाऊ साहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. त्यांच्या प्राणप्रिय शिवबाला, प्राणाहूनही प्रिय असलेल्या शिवबाला त्यांनी अनेक वेळा आसवांनी अभिषेक केलेला होता. तो त्यांचा लाडका शिवबा आज सिंहासनाधीश्वर छत्रपती होत होता. जिजाऊ साहेबांच्या आसवांच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. सप्तसिंधूंचं उदक झालेलं होतं. यानंतर आता महाराज, महाराणी साहेब आणि युवराज राजसभेकडे निघाले. महाराजांनी आपल्या हाती विष्णुमूर्ती धारण केलेली होती. विष्णुमूर्ती धारण हाती घेतलेले आणि कोदंडधारी महाराज राजसभेच्या दिशेने निघाले. सुवर्णदंड घेतलेले प्रतिहारी, अष्टप्रधान, चिटणीस आणि थोर थोर मंडळींसह महाराज आता राजसभेमध्ये पोहोचले. महाराजांचं ते तेजस्वी, प्रसन्न आणि शुभ स्वरूप पाहून संपूर्ण राजसभेला प्रभू रामचंद्रांचं आणि अखिल सृष्टीला आनंद देणाऱ्या त्यांच्या राज्याभिषेकाचीच आठवण येत होती. गोरगरीब जनतेचे, असंख्य जीवलगांचे, माय बहिणींचे, स्वराज्यातील पशुपक्ष्यांचे, संत सज्जनांचे महाराज आता कधी एकदा सिंहासनाधीश्वर होणार यासाठी अधीर झालेल्या राजसभेत हजारो लोकांची अंतःकरणं आनंदाने आणि अभिमानाने फुलून आली होती. सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. हे जे भाव प्रभू श्री रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या समयी अयोध्येतल्या प्रजाजनांच्या, संत सज्जनांच्या, कुलगुरू वसिष्ठांच्या आणि अन्य ऋषीमुनींच्या अंतःकरणात प्रकटले असतील ना, तेच भाव नेमके त्याच वेळेला, यावेळेला रायगडाच्या राजसभेवर उपस्थित असलेल्या हजारो जनांच्या अंतःकरणात दाटले असतील, प्रकटले असतील. आता वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांनी सर्व धार्मिक विधी केले. राजसभेमध्ये आणि सिंहासनावर सर्व राज्यचिन्ह आणि राजचिन्ह झळकत होती. सिंहासनाच्या दुतर्फा सोन्याचे भाले लखलखत होते. त्यातल्या 2 भाल्यांच्या टोकांवरती मोठे दात असलेले 2 सुवर्ण वत्स लटकवलेले होते. हिंदवी स्वराज्याच्या नौदलाच्या सागरी सत्तेच्या अनिर्बंध हुकुमतीची, सामर्थ्याची ही प्रतीक होती. त्यातले एका भाल्याच्या टोकावर एक सोन्याचा सुंदर तराजू लटकवलेला होता. या तराजूची जी पारडी होती ना, ती समतल होती. आमच्या राज्यातलं न्यायदान आणि आमच्या राज्यातला व्यापार हा समतल आहे, त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही, याचंच हे प्रतीक होतं. अनेक भाल्यांच्या टोकावरती अश्वपुच्छ भुरभुरत होती. मराठ्यांच्या, शिवशाहीच्या समर्थ अश्वदलाचं हे प्रतीक होतं.
संपूर्ण राजसभेमध्ये प्राचीन सनातन भारतीय संस्कृतीची राजचिन्ह झळकत होती. भारतीय संस्कृतीचा अत्यंत सुंदर आविष्कार या राजचिन्हांमधून घडत होता. त्याचप्रमाणे मुघली संस्कृतीचेही नमुने तिथे झळकत होते. विशेषतः भाल्याच्या टोकांवर जी सगळी राज्यचिन्ह होती ना, ती मुघली राज्यचिन्ह होती. आणखीन एक अत्यंत अत्यंत हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे या सिंहासनाच्या मध्यावरून अगदी समोर असलेल्या राजसभेच्या प्रवेशद्वाराकडे दृष्टिक्षेप केला, नजर टाकली की दर्शन घडत होत होतं ते पूर्व क्षितिजावरील राजगड आणि तोरणा किल्ल्यांचं. स्वराज्याचा पहिला किल्ला महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकून घेतलेला त्यांचा अत्यंत अत्यंत लाडका तोरणा प्रचंड गड आणि त्याच्याच शेजारी स्वराज्याची पहिली राजधानी असलेला, महाराजांचं जवळपास 23 वर्ष निवासस्थान असलेला आणि स्वराज्यावर आलेली सर्व आव्हानं आपल्या बुलंद छातीवर पेलणारा, महाराजांचा प्राणाहूनही प्रिय असलेला राजगड. या दोन्ही किल्ल्यांचं दर्शन त्या नगारखान्याच्या उत्तुंग प्रवेशद्वारातून होत होतं. अष्टप्रधान आपल्या जागी आता उभे राहिले. उशक झाली, पूर्व दिशा उजळली, आकाशाला लाली चढली. सूर्योदयाला 3 घटिका शिल्लक असताना महाराज सिंहासनाच्या समोर आले. गागाभट्टांनी त्यांना खूण केली आणि थांबायला सांगितलं. प्रथम तिथेच उभं राहण्याची आज्ञा केली. महाराजांनी आता धर्मशास्त्राच्या आज्ञेनुसार आणि गागाभट्टांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपला उजवा गुडघा जो होता तो भूमीवर टेकवला आणि मस्तक लवून सिंहासनाला वंदन केलं. नंतर ते पूर्वाभिमुख उभे राहिले. नगारे, चौघडे, शिंग, तुतार्या, करणे, हलग्या, शहाजण, काळूसनया, ताशे, मर्फे, ढोल, दमामे या वाद्यांचे ताफे आणि तोफा बंदुका आता कान टवकारून सिद्ध झाल्या. संपूर्ण राजसभेचे डोळे महाराजांच्या तेजस्वी मूर्तीवर खिळले. महाराष्ट्रासह अखिल आर्यावर्त हिंदुस्थानच्या भूमीने ज्या सुवर्ण क्षणांची गेली 350 वर्ष अपमान, अत्याचार, हाल, अपेष्टा, उपेक्षा सहन करत वाट बघितली होती ना, तो मंगलमय सुवर्ण क्षण समीप येऊन ठेपला. तो अमृताचा, कौस्तुभाचा परमोच्च सौभाग्य मुहूर्त उगवला. मुहूर्ताची घटिका बुडाली. गागाभट्टांनी आणि अन्य पंडितांनी परमोच्च स्वरात वेदमंत्रांचा घोष करण्यास सुरुवात केली आणि गागाभट्टांनी खूण करताच सिंहासनाला पदस्पर्श होऊ न देता महाराज सिंहासनावर विराजमान झाले आणि नगारे, चौघडे, शिंग, तुतार्या, करणे, हलग्या, शहाजणे, काळूसनया, ताशे, मर्फे, ढोल, दमामे या वाद्यांचा एकच महाकल्लोळ सुरू झाला. तोफा बंदुकांच्या गर्जनांनी दाहीशा दणाणून सोडल्या. राजसभेत उपस्थित असलेल्या सहस्रावधी सभाजनांनी सोन्या रुपयाच्या फुलांची, सुगंधी फुलांची, अक्षता, लाया यांची मुक्त हस्ते उधळण महाराजांवर केली. टाळी कडाडली. भाट, चारण, शाहीर महाराजांची स्तुतिगीतं गाऊ लागले. नृत्यांगना नाचू लागल्या. तोफा बंदुकांच्या सरबत्ती झाल्या. याच वेळी पूर्वनियोजित निर्णयानुसार स्वराज्यातील सर्वच गडकोटांवरून तोफांच्या सरबत्ती सुरू झाल्या. सारं स्वराज्य आनंदलं. त्या जय जयकाराने दिल्लीच्या कानठाळ्या बसल्या. विजापूर बधीर झालं. 18 टोपीकरांची आणि फिरंग यांची झोप उडाली. रोम श्याम पावे तो भगव्या झेंड्याचा दरारा पोहोचला. रोम श्याम पावे तो दख्खनच्या दौलतीच्या नौबती ऐकू गेल्या. संपूर्ण राजसभा देवान हरपून धुंद झाली होती. या युगी पृथ्वीवर सर्वत्र म्लेच्छ पातशहा. मराठा राजा एवढा छत्रपती झाला गोष्ट सामान्य झाली नाही. कृष्णाजी अनंत सभासदांनी या राज्याभिषेकाचं जे सार वर्णन केलेलं आहे ना, ते ह्या एका वाक्यामध्ये आलेलं आहे. मित्रांनो, या राज्याभिषेकाबद्दल काय बोलावं. या राज्याभिषेकाने सिद्ध केलं की ही भूमी जी आहे ही आमची माता आहे. तिचं संरक्षण करणं, संवर्धन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि आम्ही आमच्या भूमीमध्ये आमचं राज्य पुनश्च एकवार स्थापन करू शकतो. आम्ही आमच्या भूमीचे, आमच्या राष्ट्राचे सत्ताधीश बनू शकतो. हा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यानी, त्यांच्या असंख्य जीवलगांनी, ज्यांनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलं होतं आणि त्या बलिदानातून मराठ्यांचं हे सार्वभौम सिंहासन पुनश्च एकवार रायगडावरती जन्माला आलेलं होतं. त्या सिंहासनाने द्वारसमुद्र, वारंगळ, दिल्ली, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ
देवगिरी इथली चिरफाळलेली सिंहासनं पुनश्च एक वार सांधली, हेच या राज्याभिषेकाचं सार आहे. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात, पण रायगडची माहिती आणि अन्य गडदुर्गांची माहिती आपण पुढील भागांमधून घेतच राहणार आहोत. पुन्हा पुन्हा आपण भेटणार आहोत. तेव्हा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. नेचर रॅमलर्सचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. इतकंच नव्हे तर आपले मित्र आप्तेष्ट जे शिवभक्त आहेत, ज्यांना इतिहासाबद्दल प्रेम आहे, अभिमान आहे, मराठ्यांचा इतिहास जाणून घ्यायची ज्यांची इच्छा आहे आणि तो इतिहास जाणून घेऊन पुनश्च एक वार इतिहास घडवायची प्रेरणा ज्यांना मिळू शकते आणि ज्यांच्या मनी ही इच्छाशक्ती आहे, त्या सर्वांनाच आपण हा पाठवा. जय हिंद,